तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रातील अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचल्यानं राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। खासगी क्लासेसचा धंदा बंद करा आणि सर्व ज्युनियर कॉलेजमध्ये नीट क्लासेस सुरू करायची मागणी विखेंनी केली आहे। शिक्षकांना 7वा वेतन आयोग हवा, मग विद्यार्थी क्लासला का जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केला। खाजगी क्लास बघते तुम्हाला माझं मत माहिती आहे, ते हे खाजगी क्लासेसवर बंदी घातली पाहिजे, ताबडतोब त्याचा धंदा बंद केला पाहिजे। त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये फी नाही का? कोचिंग क्लासचा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे। मग आम्ही एवढा खर्च महाविद्यालय अनुदानावर खर्च करतो, अनुदान विद्यालयावर खर्च करतो, मग हे शिक्षकांची काय जबाबदारी आहे? अनुदानित एवढं प्रचंड आम्ही 6वा वेतन 7वा वेतन लावा आमची मागणी आहे। ओल्ड पेन्शन स्कीम लावा म्हणून मागणी करतो आम्ही। मग मागणी करताना आपल्यावर जे उत्तरदायित्व आहे, मग आमच्याकडली मुलं का कोचिंगला जातात? आम्ही दर्जा जर वाढवला तर कोचिंग राज्य बंद पडतील ना। सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत, नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे।